वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, नेमके किती आपल्या रुग्णवाहिका असणार आहे, किती ॲम्ब्युलन्स असणार आहे, त्या संदर्भात काय कुठल्या आजारासंदर्भामध्ये वारकऱ्यांना अडचण येतात? अच्छा, सर्वात प्रथम तर विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी यात्रेचं मी सिन्नर तालुक्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने, ग्रामपंचायत विभागाच्या वतीने स्वागत करतो। आरोग्य विभागाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर साधारणतः सिन्नर तालुक्यामध्ये 60 ते 64 किलोमीटरचा दिंडीचा मार्ग आहे, जो सुरू होतो मोदरी घाटापासून आणि त्याचं शेवटचं टोक आहे जे बोकणीच्या पुढचं सुरेगाव मरळ या गावामध्ये त्याचा आपला नाशिक जिल्ह्याचे शेवट होतो। या संपूर्ण पालखी मार्गामध्ये 2 मुक्काम आहेत, एक मुक्काम आहे लोणारवाडीमध्ये आणि दुसरा मुक्काम आहे खंबाळे गावामध्ये। तर पालखी मार्गासाठी वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यामागचं आम्ही 2 पद्धतीने त्याची विभागणी केली आहे। पहिली विभागणी अशी केली की ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामी राहतील तर मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा आम्ही देतो आहे। तिथे डॉक्टर्स म्हणजे कमीत कमी प्रत्येक ठिकाणी 3 डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी, आमच्या आरोग्य सेविका, आरोग्य सेवक या ठिकाणी ते रात्रंदिवस 24 तास त्या ठिकाणी पुरेसा औषध साठ्यासह इमर्जन्सी मेडिसिन सकट त्या ठिकाणी ते उपस्थित आहे। म्हणजे ही व्यवस्था लोणारवाडी ग्रामपंचायत इथे पण आहे आणि हीच व्यवस्था खंबाळे ग्रामपंचायतला सुद्धा या प्रकारची व्यवस्था केली आहे। ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामी आहेत त्या वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी जे काही पाण्याचे टँकर असतील, पिण्याचे पाण्याचे टँकर असतील किंवा वापरण्यायोग्य हे असतील, त्यातलं पाणी योग्य आहे किंवा अयोग्य याच्यासाठी आमच्या आरोग्य सेवकांमार्फत सातत्याने त्याच्यामधली OT टेस्ट म्हणा आणि टेस्ट घेऊन ते योग्य अयोग्य प्रमाणित करत आहेत। म्हणजे वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये ही सगळ्यात महत्त्वाची काळजी आम्ही घेतोय। दुसरी महत्त्वाची काळजी अशी की आम्ही जो पूर्ण वारकरी मार्ग आहे त्याच्यामध्ये आम्ही 16 प्रकारचे आरोग्य दूतांच्या टीम तयार केल्यात। म्हणजे एका टीममध्ये 2 व्यक्ती आहेत आणि त्यांना प्रत्येकाला आम्ही 1-1 किलोमीटरला आम्ही त्यांना एक एरिया दिला आहे की त्यांनी त्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये ट्रॅकिंग करताना जे काही वारकऱ्यांना कोणाला चक्कर येते, कोणाला धाप लागते, कोणाचं ब्लड प्रेशर वाढतं, काहींना चक्कर येते, तर अशा वेळेस तात्काळ मदत त्यांना आम्ही देतोय आणि आवश्यकता पडल्यास पालखी मार्गावरचे जे काही ॲम्ब्युलन्स आहेत त्यांना आम्ही तात्काळ मदत करून जवळचे जे रेफरल सेंटर आहेत म्हणजे संदर्भ सेवेसाठी मग सिन्नर RH असेल, नंतर आपलं चिंचोलीमधलं प्रवरा कॉलेजचं मेडिकल कॉलेजचं हायर सेंटर त्या ठिकाणी आम्ही त्यांना वैद्यकीय मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। याच्यासाठी जे आरोग्य सेवेचे जे आमचे आरोग्य दूत आम्ही जे म्हणतो त्याचा आम्ही GPS पद्धतीने ट्रॅकिंगसुद्धा करतोय की म्हणजे 9 प्रकारच्या टीम रस्त्यावर कुठे कुठे आहेत आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येकाचं Google लोकेशन घेतोय, प्रत्येकजण त्याचं लाईव्ह लोकेशन शेअर करतोय आणि ज्या ठिकाणी गरज लागते त्या ठिकाणी आम्ही आमची मदत पोहोचवतोय। पालखी मार्गासाठी जर म्हटलं तर पूर्ण जिल्हा परिषद प्रशासनाकडनं 5 ॲम्ब्युलन्स आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर्स, तुमच्या आरोग्य सेविका, बाकीचा फार्मसी ऑफिसर आणि बाकीचा स्टाफ हा पूर्ण पुरेसा औषध साठ्यासह तिथे उपस्थित आहे। जिल्हा प्रशासनाकडनं एक कार्डियक ॲम्ब्युलन्स पण दिलेली आहे आणि अशा प्रकारे वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आरोग्य सेवेमध्ये खंड पडणार नाही, त्यांची पूर्ण वारी ही निरोगी आणि आरोग्यदायी व्हावी याच्यासाठी सिन्नर तालुक्याचं आरोग्य प्रशासन आणि पूर्णपणे सज्ज आहोत। वारकऱ्यांमध्ये नेमके कुठले आजार डिटेक्ट होत आहेत, नेमके कुठल्या आजारासंदर्भात ते आपल्या जवळ येत आहेत? प्रामुख्याने त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांचे वय थोडं जास्त आहे किंवा 60+ वगैरे आहेत त्यांना दम लागणे, धाप लागणे ह्या प्रकारचे आहेत। ज्यांची वारी पहिल्यांदाच काही ठिकाणी जे आले आहेत त्यांना मात्र ब्लड प्रेशर सारखं चक्कर येणं अशा प्रकारचे पण आहेत। काही वारकऱ्यांमध्ये अतिश्रमामुळे किंवा अति चालण्यामुळे पण त्यांना पायामध्ये गोळे येणं अशा प्रकारचे किरकोळ स्वरूपाचे हे आहेत। चालताना जखमा होत आहेत काहींना, त्याच्यावर प्रथम उपचार मात्र आमच्याकडनं उपलब्ध करून दिले जात आहेत।